हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हरी सुख जाले वो साजनी सुख जाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले वासाजनी सुख झाले वासाजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हरी विठ्ठल बरवा तो माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा हरी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माझ्या घर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम जय हो गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो पितांबर धारी सुंदर जो पितांबर धारी सुंदर जो गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो पितांबर धारी सुंदर जो पितांबर धारी सुंदर जो गुणा आला पितांबर धारी सुंदर जो पितांबर धारी सुंदर जो पितांबर धारी सुंदर जो गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर पितांबर धारी धारी सुंदर जो पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे मन पायी राहो हे मन पायी राहो हे कार त्याचे
रोनी जाय माया ऐसी छाया जयाची ऐसी छाया जयाची ऐसी छाया जयाची निवारोनी जाय माया ऐशी छाया जयाची ऐशी छाया जयाची ऐशी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे मन पायी राहो हे मन पायी राहो हे डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे मन पायी राहो मन पायी राहो तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार ते हे चरण सुकुमार ते हे चरण सुकुमार तुका म्हणे समध्यान हे चरण सकुमार हे चरण सुकुमार ते चरण सकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे मन पायी राहो हे मन पायी राहो हे डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे मन पायी राहो मन पायी राहो तो बार घुमाई हरी 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 ठोमार कुमाये बार घुमाई ठोमार कुमाये बार घुमाई ठोमार कुमाये बार घुमाई ठोमार कुमाये बार घुमाई ताली ताली बार घुमाई बार कुमाये बार घुमाई बार कुमाये बार घुमाई बार कुमाये बार घुमाई गुना आला विटेवारी गुणा आला विटेवारी गुणा आला विटेवारी गुणा आला विटेवारी गुना आला विटेवारी गुना आला गुना आला विटेवारी हरी पितांबर तोरी सुंदर जो पितांबर तारी सुंदर जो पितांबर तारी सुंदर जो पितांबर तारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई पितांबर धारी
राहो हे मन पाये राहो हे पांडुरंगा मन पाये राहो हे मन पाये राहो हे मन पाय राहो हे मन पाय मन पाय मन पाय हरी मन पाये राहो निजा गामा पानी ने सा रे द प म प नि द प सा ग म प म ग म प नि सा नि द प म ग रे सा ग म प नि ग म रे मन पाई मन पाई सा सा नि द द प म म ग ग रे रे सा मन पाई राहो सा सा नि द द प म म ग ग रे मन पाई राहो सा सा नि द द प म म ग ग रे मन पाई राहो मन पाई राहो मन पाई मन पाई मन पाई सगरे ग झरणेचा पने धनी पद म प सगरे ग झरणेचा गाम पने सा गाम पने सा गाम पने सा सगरे ग झरणेचा पने धनी पद म प सगरे ग झरणेचा गाम पने सा गाम पने सा गाम पने सा सगरे ग झरणेचा पने धनी पद म प सगरे ग झरणेचा गाम पने सा गाम पने सा गाम पने सा मन पाई मन पाई राहो हे मन पाई मन पाई राहो हे मन पाई मन पाई सने सा पने सा सने सा पने सा गामा पने सा गामा पने सा गामा पने सा मन पाई राहो हे मन पाई हरी मन पाई राहो हे मन पाई सग ग सग म म ग म प प म प नि सा सनि प सा नि सा सनि द प म ग रे सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा सग ग सग म म ग म प प म प नि सा सनि प सा नि सा सनि प सा नि सा सनि द प म ग रे सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा सग ग सग म म ग म प प म प नि सा सनि प सा नि सा सनि प सा नि सा सनि द प म ग रे सा ग म प नि 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 सा वाह वाह मन पाई राहो ये मन पाई सारे सा पानी सा हा सारे सा पानी सा सारे सा पानी सा सारे सा पानी सा सारे सा श्री संत सेवालाल महाराज की जय श्री संत सेवालाल महाराज की जय श्री संत सेवालाल महाराज की जय सारे सा पानी सा सारे सा पानी सा सारे सा पानी सा सारे सा पानी श्री संत सेवालाल महाराज की जय श्री संत सेवालाल महाराज की जय श्री संत सेवालाल महाराज की जय सारे सा पानी सा सारे सा पानी सा सारे सा पानी सा सारे सा पानी श्री संत सेवालाल महाराज की जय श्री संत सेवालाल महाराज की जय श्री संत सेवालाल महाराज की जय हरी मन पाई हरी मन पाई राहो हे हरी मन पाई मन मन पाई राहो हे हरी मन पाई हरि मन पाई राहो हे मन पाई राहो हे हरि मन पाई
पनि सा 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 ग पनि सा 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 रे ध नि ध नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा सा रे ध नि ध नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा सा रे ध नि ध नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे सा रे ग रे ग नि ध नि ध प म ग म पनि सा 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 ग म पनि सा 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 ग म पनि सा 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 रे ध नि ध नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा सा रे ध नि ध नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा सा रे ध नि ध नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे सा रे ग रे ग नि ध नि ध प म ग म पनि सा 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 हरि मन पाई राम ये मन पाई राम ये डोळे कान त्याचे टाई डोळे कान त्याचे टाई मन पाही राहो हे 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 मन पाही राम ये मन पाये नज गम बनी धनी बनी धनी द गम गम बनी धनी बनी द गम बनी धनी बनी द गम बनी धनी बनी मन पाही राहो ये मन पाही
ताली हातानं ताली मुखानं नाम विठ्ठल 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 हरिनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सेवालाल महाराज की आवाज 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 पुंडली कवर दे हरि विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। हनुमान महाराज गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे निवारोनी जाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे विठ्ठल
गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे यदक्षरं मनाख्येयम् आनन्दम् अज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये किरीटोज्ज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागम् सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन अनुचर नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लागलो पावन अनुचर तुझा आठवी विसरवी आपणा ते तरंगा जळी घालिता ऐसे होते अलंकार सोनेची होऊनी ठेला निळा या परी आठवी सद्गुरुला विठ्ठला विठ्ठला अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानीनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती मारूंगा पवन सुत विनती मारूंगा हाँ शरण शरण हनुमंता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता चरण हनुमंता तुम्हारा दूता तुम्हारा राम दूता जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत आजची कीर्तन रूपी सेवा संत भगवंताच्या कृपेने साधू संताच्या आशीर्वादाने
गुरुवर्य धोंडोपंत दादासाहेब यांच्या आशीर्वादाने चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सोहळा, हनुमंतरायाची प्राण प्रतिष्ठा, कलशारोहण सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, मौजे भीमराव नाईक तांडा उल्ल्याळी. उल्ल्याळ. बघता बघता 3 दिवस गेले, आजचा 4था दिवस आहे. आजची 4थ्या दिवसाची सेवा माझ्या तालुक्यातील आमच्या जवळचे हरिभक्त परायण गुरुवर्य केशव महाराज उखळीकरांची होती, पण दादांची अडचणीस्तव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट बालासाहेबजी महाराज सुरेगावकर अण्णांनी फोन केला आणि तुमच्या दर्शनाचा मला आज योग आला. उपस्थित सर्व सज्जन श्रोते मंडळी, बहुसंख्य माता माऊल्यांची उपस्थिती आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, अन्नदान आणि कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. आपल्या गावचे अंगद भाऊ भजन सम्राट बालासाहेब महाराज सुरेगावकर यांच्या फोनवरून तुमचं झालेलं दर्शन, महाराष्ट्रातील मोठी मोठी गुणवान मंडळी जे पैसे देऊ शकत नाहीत, 2-2, 3-3 दिवस राहतात. आग्रह केला तरी 7 दिवस नाही का, तर इतके व्यस्त आहेत हे तिघजण. आपल्या गायनाच्या माध्यमातून, मृदंगाच्या माध्यमातून, आपल्या कलेच्या माध्यमातून सूर्यासारखी चमक ज्यांची आहे आणि ज्यांचं गायन आणि वादन नेत्र दीपक आहे, ते म्हणजे ही त्रिमूर्ती. विठ्ठल विठ्ठल. भजन सम्राट बालासाहेबजी महाराज सुरेगावकर, भजन सम्राट पंढरीनाथ महाराज कदम आणि मृदंग सम्राट मंगेश महाराज जाधव वाजवत आहे. पण तुमच्या गावाला मात्र आज 4 दिवसापासून उपस्थित आहेत. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर असा वारकरी संप्रदायात माणूस नाही या तिघांना ओळखीत नाही. विठ्ठल विठ्ठल. परिसरातील सर्व भजनी मंडळी आहेत. मला काय प्रत्येकाचं नाव येणार नाही, पण सर्वांच्या पायी नतमस्तक, सर्वांच्या पायी नतमस्तक होत. 2 चोपदार आहेत. 3 आहेत. अरे बापरे. 2 म्हणतात, 3 चोपदार आहेत. त्यांना नमन आणि बोलायला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. प्रथमतः मी अभिनंदन करतो या तांड्याचं, भीमरावजी नाईक तांड्याचं, की एवढा मोठा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलंय. ही साधी गोष्ट नाही. तांड्याच्या मानानं, घराच्या मानानं खूप मोठं नियोजन आहे. आणि हनुमंतरायाचं आगमन जे होतंय महाराज प्राण प्रतिष्ठेच्या रूपानं, ते भव्य दिव्य स्वरूपात होतंय, याचा मला अभिमान आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या निमित्ताची कीर्तनाची सेवा आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाचं वर्णन करतात. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो महाराज म्हणतात. आणि माईक सिस्टीम ऑपरेटिंग इज अ व्हेरी बेस्ट. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. बरं, हे महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगात जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाचं वर्णन करतात. 1 तासभर बोलायचंय. गोड असं सुंदर या ठिकाणी मी चिंतन मांडणार आहे. लक्ष देऊन ऐका. गुणाला बिटेवरी पितांबरधारी सुंदर जो महाराज म्हणतात, जो सुंदर आहे आणि सुंदर असून ज्यानं पितांबर धारण केला तो आला. नुसता नाही आला, निर्गुण होता, सगुण होऊन आला. तो आला, नुसता नाही आला, गुण घेऊन आला. विठ्ठल विठ्ठल.
महाराज म्हणले तो गुणवान असल्यामुळं त्याच्याकडं कान लावा आणि तो रूपवान असल्यामुळं त्याच्याकडं डोळे लावा. तो गुणवानही आहे आणि रूपवानही आहे. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे, आणि आपलं मन त्याच्या पायावर लावा. बस यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थाची व्याख्याची डोळ्यानं त्याला पाहायचं, कानानं त्याला ऐकायचं आणि मन त्याच्या पायावर ठेवायचं. काही लोकांनी मंगेश महाराज प्रश्न केला, महाराज काय होईल आम्ही असं केलं तर काय होईल? तिसरं चरण आहे महाराज. निवारोनी जाय माया ऐसी छाया जयाची. महाराज म्हणले मायेचं निवारण होईल, मायेचं. काही लोक म्हणले माया काय करते बुवा, काय गरज आहे मायेचं निवारण होण्यासाठी? माया काय करते? या मायेनं तर सगळं केलंय महाराज. आहे ते लपविलं, नाही ते भासविलं. विठ्ठल विठ्ठल या मायेनं काय केलं? असलेला परमात्मा लपविला आणि नसलेलं जगत भासविलं. या मायेचं निवारण करायचं असेल तर महाराज म्हणतात भजन करा. माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती. आन उपाय येथे न चलती, भक्त सुखे तरती हरीची माया. विठ्ठल विठ्ठल. काय होईल तर ऐसी छाया जयाची. मामा दोन सावल्या माणसासाठी चांगले असतात, एक संत आणि दुसरे भगवंत. मायानो बसाव तर दोनच सावल्याला बसाव, संताच्या किंवा भगवंताच्या. जीवानं जीवासाठी कितीही सावली धरू द्या, जीव जीवाची सावली जीवासाठी घातक आहे महाराज. आपण शेतकरी आहेत, झाडाखाली कोणतं झाड उबदार येते का सांगा बरं? असा कडक उन्हाळा पडलाय, आज तर कसलं तापमान आहे, आणि कडक 42-43 तापमान आहे. कडक उन्हाळा पडलाय, उन्हाळ्यामध्ये महाराज नांगरलेलं शेत आहे आणि त्याच्यामध्ये उंदीर आहे. असं उंदराला जमीन पोळायली, वरूनही पोळायलंय जमीनही पोळायली. उंदराला वाटायला की कुठंतरी सावली असाव, कुठंतरी सावली असाव, पण नांगरलेल्या रानात कुठं सावली एका ठिकाणी दिसली. सावली दिसल्याबरोबर उंदीर तुरू तुरू गेलं, त्या सावलीला बसलं, जरा गार वाटली आणि उंदरानं सहज असं वरी पाहिलं तर ती सावली कशाची होती माहितीये का तुम्हाला? सापाच्या फण्याची. काय पाही आघवी बोली सर्प फणीची सावली. ज्ञानोबा शीतल हो एके तुली मुशकाशी. मला सांगा सापाच्या फण्याच्या सावलीला उंदीर किती घंटे झोपला असन? विठ्ठल बऱ्याच सावल्यात एक सावली सांगू का महाराज तुम्हाला? सावल्या सांगू का काय? आज बऱ्याच सावली. रामायणामध्ये एक सावली बालवान पंढरनाथ महाराज रामायणामध्ये, त्या सावलीला मंथरी गेली आणि 14 वर्ष राम वनाला पाठविला. हिवराची दाट सावली सज्जने जैशी बाळिली. अशा बऱ्याच सावल्या आहेत, पण 2 सावल्या चांगल्यात महाराज, एक संत आणि भगवंत. विठ्ठल विठ्ठल. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे. आणि महाराज म्हणतात तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. इथं दर्शक सर्वनाम वापरलंय, ते हे चरण सुकुमार. ठीक आहे ना? किती सुकुमार? कानोपात्रेला विचारा. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे. विठ्ठल विठ्ठल. ताली 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 महाराज म्हणतात गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर. जो सुंदर आहे, सुंदर असून ज्यानं पितांबर धारण केला, तो आला. नुसता नाही आला, तो गुण घेऊन आला. तो आला. आला म्हणजे कुठून तरी आला. भगवान म्हणले पंढरीला पांडुरंग आला. आला म्हणजे कुठून तरी आला. महाराज कीर्तनाला आला म्हणजे कुठून तरी आला. इथं नव्हता. भजनी मंडळ आलं, कुठून तरी आलं, इथं नव्हतं. तसं गुन्हा आला, कुठून तरी आला. मग कुठून आला? महाराज नाथ महाराजाला विचारलं, महाराज सांगा बरं कुठून आला? हरी वैकुंठाहुनी
आला पुंडलिका लागुनी उभा राहिला अजुनी युगायुगे भक्ता संगे गोकुळीहूनी झाला येता, गोकुळीहूनी झाला येता, हरी गोकुळीहूनी झाला येता येता येता, गोकुळीहूनी झाला येता भावार्था पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, निज प्रेमे भक्ती भक्ता, निज रूप धरोनी बंता, घ्या घ्या वनच ते, घ्या घ्या ज्ञानोबरायाला विचारलं, माऊली कुठून आला? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या घ्या आता म्हणतसे. ज्ञानोबराय म्हणले गोकुळावरून आला. जगद्गुरु तुकोबारायला विचारलं, महाराज तुम्ही सांगा बरं कुठून आला? द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवित. तुकोबाराय म्हणले द्वारकेवरून आला, जाऊ द्या बाबा, कुठून का व्हायना आला हे महत्वाचे. आला ठीक नाही, कोणासाठी आला हो? हा, पंढरनाथ महाराज म्हणले ना, कोणासाठी आला? पुंडलिकासाठी आला. आता ऐका, आला पुंडलिकासाठी, पण फायदा झाला जगासाठी. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टी एकासाठी होतात, पण फायदा अनेकासाठी होत असतो महाराज. काही गोष्टी एकाच्या कैवारी उगवी अनेकाचे कोणे, उगवी अनेकाचे कोणे, उगवी अनेकाचे कोणे, एकाच्या कैवारे उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे, एकाच्या कैवारी उगवी बहुताचे कोणे, उगवी बहुताचे कोणे, एकाच्या कैवारे उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे, उगवी वा. एकाच्या कैवारी उगवी बहुतांची कोडी, निमित्त एकाचं आणि फायदा अनेकाचा. श्रीमद भागवत महापुराण शुकाचार्यांनी सांगितलं परीक्षितीला, निमित्त परीक्षितीचं आहे, पण फायदा जगाचा आहे. वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृप, आत्मविद सम्मत पुंसाम श्रोतव्यादिषु यपरः. दुसऱ्या स्कंदामध्ये पहिल्या श्लोकात शुकाचार्य म्हणले, राजा विचारलेला प्रश्न अरे तुझ्या हिताचा आहेच, पण जगाच्या हिताचा आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली कोणासाठी? अर्जुनासाठी. सांगितली अर्जुनासाठी, पण फायदा झाला जगासाठी. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे, फेडिले जगाचे. सांगितले अर्जुनासाठी, फायदा जगासाठी. विठ्ठल 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 विठ्ठल. सध्या आपण शेतकरी माणसं आहेत महाराज. पाऊस पडतो कोणासाठी? ज्ञानोबाराय म्हणले बरं ज्ञानेश्वरीमध्ये की पाऊस माणसासाठी पडत नाही. मग पाऊस पडतो कोणासाठी? तर एका पक्षासाठी पडतो, पक्षासाठी. त्या पक्षाचं नाव आहे चातक. चातक पक्षी असा साधू आहे महाराज. हॉटेलमधलं पाणी पित नाही, बिस्लरीचं पाणी पित नाही, विहिरीचं पाणी पित नाही, बोरचं पाणी पित नाही, हापशीचं पाणी पित नाही, मग पावसाच्या धारीचं पाणी पितो. हिवाळा आणि उन्हाळा 8 महिने पाहतो चातक नगे भूमी जळ. आणि म्हणून सारखी त्या मेघाची महाराज वाट पाहत असतो. आणि ज्ञानोबाराय म्हणले त्या मेघाला कणव येते त्या पक्षाची.
चातकाचे निकनवे मेघू पानियासी धावे. आणि मग कधी कधी उन्हाळ्यात सुद्धा पडतंय का नाही. माणसासाठी पाऊस पडत नाही माझ्या दादा हो. खरं वाटोळं जर निसर्गाचं कुणी केलं तर माणसानं केलं महाराज. समतोल निसर्गाचा ढासळण्याचं काम कुणी केलं तर माणसानं केलं. माणूस असा प्राणी आहे महाराज. ह्याला पाऊस पडलेला बी सहन होत नाही आणि ह्याला उघडलेलाही सहन होत नाही. याचं निसर्गावरही प्रेम नाही आणि देवावरही प्रेम नाही. बघा तुम्ही ह्यानं पेरणी करावं. इकडं सोयाबीन आहे का कापूस आहे. सोयाबीन यानं सोयाबीन पेराव 10 एकर मंगेश महाराज. आणि 15 दिवस पाऊस पडून शेतात चक्कर माराव आणि महाराज त्या सोयाबीनला असं मुंडकं टाकाव सुकवून जाव. मंदिरात येतंय दर्शन घेतंय येता येतात तोटा काढतंय खिशातला आणि त्या लोकायला मग म्हणते लय अवघड आहे. काल गेल तर मला शेतात चकच उघडून बसले. मरायचंच काम आहे. 10 एकर सोयाबीन आहे काय राहिलं नाही. 2 दिवस जर पाऊस नाही पडला ना मरायचंच काम आहे. हे म्हणतंय बरं. लोक बी म्हणतात खरंय खरंय काय खरंय. पाऊस पडला तर ठीक आहे नाही तर अवघड आहे. मला देवाला वाटतंय लय तमाखू चुळू चुळू वाकडं तोंड करायला पाऊस पाडावंच. महाराज रात्री आबाळ येतंय ना असा पाऊस पडतोय. आता पाऊस कसा पडायला आहे हे पत्र ज्याच्या घरावर आहे त्याला विचारा. त्याला कळतं की पाऊस कसा होता. सन 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 रात्रभर पाऊस पडतोय मग उघडतच नाही ना महाराज. दिवसा बी पाऊस सुरू राहतोय. रात्रंदिवसा पाऊस सुरू राहिला की दुसऱ्या दिवशी पुन्हा तमाखू चुळतोय. या मारत का काय मरायचा धंदा आहे. कोरोनात मेलं ना बरं पाणीच पाणी. अरे तुला पडलेला बी सहन होईना उघडलेला बी सहन होईना. नेमकं देवानं कराव काय. विठ्ठल विठ्ठल एका शेतकऱ्याला 2 मुली होत्या. एकीचं नाव होतं ठकी आणि एकीचं नाव होतं सकी. इथं कोणी असं होतं सोडून 2 पोरींनी एकाच गावात दिल्या. ऐका एकाच गावात. मला ठकू दिली 2 एकर वाल्याला. लक्ष देऊन ऐका 1 तास बोलणार आहे मी बी. मोबाईल बंद करा मामा. ठकू दिली 2 एकर वाल्याला आणि सकू दिली भूमिहीन माणसाला. पण त्यानं महाराज काय करावं म्हणून ईट भटी टाकली. पोरीचा बाप म्हणजे पोरीचा बाप असते बघा. गेला ना पोरीकडं. अगोदर ठकीकडे गेला. महाराज ठकीला 2 एकर शेत होतं पण ठकीचा नवरा लय कष्टाळू होता. 8-10 एकर दुसऱ्याचं केलं. ते पैसे देऊन करतात का तुमच्याकडं. आमच्याकडं ठोक्यानं म्हणते जमीन केली ठोक्यानं. 20,000 रुपये एकर. महाराज 2 लाख रुपये देऊन त्यानं दुसऱ्याची 10 एकर जमीन केली. 10 घरची 2 किती झाली 12. आवाज कमी करू बरोबर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेतात गेलं आणि शेतात गेल्यानंतर बघितलं तर महाराज सगळं पीक सुकायलेलं दिसलं. घरी आलं. पोरीचा बाप म्हणला ठकू बरं आहे का माहिती तुझं. बापाला चहा केला. म्हणली कशाचं बरं आहे दादा. नुसतं म्हणली 12 एकर सोयाबीन आहे. दुसऱ्याची 10 एकर जमीन केली. 2 लाख रुपये दिलेत. काल नाचता मी नवरा बायकोनं तांब्याने झाडाला पाणी घातलं. लय अवघड झाले दादा. ते तर म्हणले 8 दिवसात पाऊस पडला तर बरं आहे आणि 8 दिवसात जर नाही पाऊस पडला तर मी फाशीच घेणार आहे. लागली रडायला महाराज. पोरीच्या बापाला वाईट वाटलं महाराज. बाहेर आले. पंढरीचा वारकरी होता. पांडुरंगा दना आज रात्री पाऊस येऊ दे रे बाबा म्हणला. ठकूचा चहा प्याला आणि सकूच्यात गेला. सकू वीटभट्टीवरच राहत होती महाराज. वीटभट्टीचा धंदा. हो असा माल काढून ठेवलेला वीटभट्टीचा. सकीनं चहा केला. चहा पेल्यानंतर म्हणलं बाई तुझं बरं आहे का. म्हणली बरं आहे दादा पण एक तर मजुरी मिळेना कुठं माती मिळेना. इकून तिकून प्रयत्न करून त्यांनी 50,000 इटा छापून ठेवल्यात. पण ह्या बाका त्याची भट्टीच लावायची राहिली. लावायची ना बाई कशी लावाव. ह्या बाका या सगळं गरजायलंय कवा हे कवा पडून सांगता येणार. आणि ते म्हणले 2-4 दिवसात जर पाऊस पडला माझ्या इटाचा जर चिखल झाला तर मी इंड्रेलच पेणार आहे. आता त्या वारकऱ्यानं काय करावं सांगा बरं. पांडुरंगाला पाऊस पाड म्हणावं का नको म्हणावं ही गत माणसाची. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे निसर्गाचं वाटोळं कोणी केलं दादा. माणसाने केलं. ज्या वृक्षाकडे पाहून तुकोबारायानं म्हणावं. भजन करत असताना झाडाकडे पाहून काय म्हणावं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी
वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळवीती पक्षिणी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे जगद्गुरु तुकोबाराय झाडाकडे पाहून म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. कोणी कोणाला सोयर म्हणा रिकामा नाही का हो दादा, रिकामा नाही. पण झाडाकडे पाहून तुकोबाराय म्हणतात हे आमचे पाहुणे आहेत, सोयरे आहेत. का बरं म्हणत असतील? कारण संतात जो गुण आहे तो झाडात गुण आहे. कोणता गुण आहे? लावणी जयाने केली खंडाबया घाव घाली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्यानं झाड तोडायला सुरुवात केली त्याला हे सावली देतय, आणि ज्यानं पाणी घातलं त्याला हे सावली देतय. हा गुण कोणात आहे तर झाडात आहे. माझ्या दादा हो, एक जरी ह्या निसर्गाचा गुण आपण घेतला तर लोक आपल्या पायावर मस्तक ठेवल्याशिवाय राहणार नाही. पण या माणसानं काय केलं? अरे 3 महापातक या आपल्या राज्यामध्ये झाली: गोहत्या, स्त्रीभ्रूण हत्या आणि वृक्षांची हत्या. विठ्ठल 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 किती झाडाचे उपकार आहेत. एक तरी गुण त्याचा घ्या, एक तरी. महाराज ऐका दादा हो, नुसता बुक्का लावला ना माळ गळ्यात घातली म्हणजे परमार्थ नाही. सकाळी ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला म्हणजे परमार्थ नाही. कधी कधी माणसानं चालता बोलताही परमार्थ केला पाहिजे. इकडं लक्ष द्या. कधी कधी उदाहरण, उदगीर पंढरपूर गाडी लागली, वारकरी गाडीत बसलाय, गाडी निघाली आणि पुढच्या स्टेशनला थांबली, गाडीमध्ये गर्दी आहे आणि समोरच्या स्टेजवरून एक माऊली गाडीत चढली. तिच्या कडेला लेकरू आहे, लेकरूवाळी म्हणतात तिला, हातामध्ये पिशवी आहे. ती कशी तरी गाडीत चढली, वारकरी बसलाय सीटवर, वारकऱ्याला जागा मिळाली, हिला जागा नाही, पिशवी खाली ठेवली, कडेवर लेकरू आहे आणि बसमध्ये असं धरून उभा राहिली. मी म्हणतो आपण जर पांडुरंगाचे वारकरी असाल, ज्ञानोबाराय तुकोबारायचे जर महाराज खरंच अनुग्रहित असाल तर आपण उठा आणि म्हणा ताई माझ्या जागेवर बस, आपलं सीट तिला द्या आणि तिच्या जागेवर बसमध्ये महाराज उभा राहून प्रवास करा. देवाची शपथ वाहून सांगतो, एक गाथ्याचं पारायण झाल्याचा आनंद तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कधीतरी चालता बोलता असाही परमार्थ केला पाहिजे. नुसतं गळ्यात माळण भजन केलं म्हणजे परमार्थ नाही. अरे चालता बोलताही परमार्थ केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय जर वृक्षाला म्हणत असतील सोयरी, तर 10 झाडं जर तुम्ही तोडे असतील तर एक तरी झाड लावलंही पाहिजे. झाड लावलंही पाहिजे. मी तर म्हणतो मंगेश महाराज बर का अण्णा, अरे 1 एकरचं 50 एकर करा आणि मरा. जास्तीत जास्त महाराज गंगा पूजन होईल आणि लय संस्कार लेकरं वाचले तर वर्ष श्राद्ध होईल. 2 वर्ष तुमचा फोटो घरात राहील, 3ऱ्या वर्षी तुमचं भूत सुद्धा नाव घेणार नाही महाराज. एका मोठ्या माणसाचं वर्ष श्राद्ध मी केलं, मोठ्या बाबाचं, आणि 3ऱ्या वर्षी त्याच्या घरात गेलो तो बैठकीत फोटोच दिसाना. मला ताई इथं दादाचा फोटो होता की हो? म्हणली माय लईच लेकरं भ्यालेत महाराज, म्हणून गच्चीवर टाकलाय म्हणजे तारसावर. मी पळतच तारसावर गेलो, बघितलं तर कुत्र त्याच्यावर बसलंय महाराज, कुत्र बसलंय. ही अवस्था आहे. म्हणून एक तरी झाड लावा. अरे 1 एकरचं 50 एकर करा. कोण नाव घेणार आहे? कोणी नाव घेणार नाही. आणि महाराज कोणी आपल्या वस्तूला स्पर्श करणार नाही. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो, त्या माऊलीनं बास टाकली. बास टाकल्यानंतर बाजावर बसलो आणि चहा ओसतर तिचं लहान लेकरू मुलगी महाराज माझ्याकडे येऊ लागली. मला ये बाळ ये, चल 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 म्हणून तिला घ्यावं म्हणलं की मोठ्यानं आडली. महाराज महाराज सोडून दिली. मी गपच बसलो महाराज. मला वाटलं काय झालं की मग पुन्हा विचारलंच मला, ताई मी लेकराला घेऊ लागलो, का म्हणून आडालात? तेच मला सांगायचं होती महाराज. मग पोरीला घ्यायचंय तर म्हणजे बाजाच्या खाली उतरा आणि मग पोरीला घ्या. मी बाजाव काय झालं? बाजाव आमचा सासरा मेलेला आहे म्हणली.
आम्ही बाजावर कुणीच बसत नाहीत म्हणली. मग मला का म्हणून टाकलीस? मी महाराजायला भजन्यायलाच बास टाकते म्हणली. महाराज अंधार पडल्यास मी बाजाकडे बघत सुद्धा नाही म्हणली. मला कशी वेगळीच दिसती म्हणली. काय करता, कितीही कमवान मारा, तुमचं भूत नाव घेणार नाही. क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, दो दिल की जिंदगी, दो दिल का मेला, दो दिल की जिंदगी, दो दिल का मेला, दो दिल की जिंदगी, दो दिल का मेरा, दो दिल की जिंदगी, दो दिल का मेरा। ओ बीबी मेरी, वाह वाह, बच्चा मेरा, कोई नहीं रे तेरा, बीबी मेरी, बच्चा मेरा, ओ कोई नहीं रे तेरा, बस एक बार तू राम नाम जप ले, हो जाएगा बेड़ा पार। क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, दो दिल की जिंदगी, दो दिल का मेला, दो दिल की जिंदगी है, दो दिल का मेला, दो दिल की जिंदगी, दो दिल का मेला, दो दिन की जिंदगी, दो दिल का मेला। याला म्हणायचं हृदयाचा ठाव. म्हणून एक करा, काय करा, एक तरी झाड लावा आणि मरा. अख्खं कीर्तन विसरा आणि एवढं ऐका. एक तरी झाड लावा आणि मरा. ऐका काय होईल. एक झाड लावून जर तुम्ही जगाचा निरोप घेतला, उन्हात तापलेला माणूस, ताणलेला प्रवासी, उन्हात तापलेला प्रवासी झाडाखाली येईल आणि झाडाकडे ज्यावेळी बघन त्यावेळी झाड तुमचं नाव सांगितल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल पाऊस पडतो चातकासाठी आणि फायदा होतो जगासाठी. ठीक आहे ना? हो, निमित्त चातकाचं, फायदा जगाचा. तसा परमात्मा आला पुंडलिकासाठी, फायदा झाला जगासाठी, पुंडलिकासाठी आला. पण नुसता नाही आला, मग कसा आला? गुन्हा आला, गुन्हा आला विटेवरी, गुन्हा आला, गुन्हा आला विटेवरी, गुणाला, गुणाला विटेवरी, गुणाला, गुणाला विटेवरी, गुन्हा आला, गुन्हा आला विटेवरी, गुन्हा आला, गुन्हा आला विटेवरी, हरी गुणाला, गुणाला विटेवरी, गुणाला, गुणाला विटेवरी, पितांबर धारी, सुंदर तो पितांबर धारी, सुंदर तो डोळे कान तय ठाई, डोळे कान पितांबर नारी, सुंदर गो, पितांबर नारी, सुंदर जो, पितांबर नारी, सुंदर जो, पितांबर नारी, सुंदर जो, डोळे कान, डोळे कान तय ठाई, डोळे कान, डोळे कान तय ठाई, डोळे कान तय ठाई, डोळे कान तय डोळे कान तय ठाई. वा वा वा, वाजवा. आणखी एक मुद्दा. एवढे टाळकरी आहेत ना महाराज, त्या दोघाचा जीव घेऊ नका ना.
तुम्ही म्हणा ना सगळे, पर तुम्ही म्हणता महाराज पाठ असलं तर म्हणा, नसू द्या ना 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 एवढं बी म्हणता येत नाही. तुम्ही ते म्हणू नका, नुसतं ना 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 म्हणा. आता आज जाऊ द्या सुकीर्तन, उद्यापासून काही म्हणू द्या, यांनी काही म्हणू द्या, ना 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 ना. बरं तुम्ही म्हणता काही कसं म्हणायलात महाराज, लोक काय म्हणते बाप्पा, तुम्ही तुमच्या नादा, तुम्ही कशाला लक्ष देतात की कोण काय म्हणाले. सांगू का तुम्हाला, समाज शब्दाकडे लक्ष देत नाही, समाज हा नाद ब्रह्मात डुलत असतो. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी म्हणायचं, स्वरात स्वर मिसळायचा. गाता येईल तेनेची गावे, गाता येईल तेनेची गावे गावे गाता येईल तेनेची गावे, गाता येईल तेनेची गावे. ये र हरी हरी मनावे, ये र हरी हरी मनावे, हरी मनावे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी. ये र हरी हरी मनावे, माझिया पोपडिया बोला, माझिया पोपडिया बोला बोला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरि 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ये र हरी हरी मनावे, माझा पोपडिया बोला, माझिया कृष्ण 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 रामकृष्ण. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. महाराज म्हणले हो, तो नुसता नाही आला, मग कसा आला, गुण घेऊन आला. कोणते गुण घेऊन आला, वेदामध्ये त्याचे 10 गुण सांगितले, त्याला दिव्य गुण म्हणतात. पण जगद्गुरु तुकोबरा यांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी आणि नाथ महाराजांनी त्याचे 6 गुण सांगितले. त्याला गुण म्हणत नाहीत मंगेश महाराज, गुणवर्य म्हणतात. पंढरीला पांडुरंग नुसता नाही आला, 6 गुण घेऊन आला. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत. ज्ञानोबा नाथ महाराज म्हणले, यशश्री वैराग्य ज्ञान ऐश्वर्य औदार्य षडगुण नित्य वसती परिपूर्ण, तो मी नारायण भगवंतू. जगद्गुरु तुकोबरा याने ह्याला तिजोरा दिला. षडगुण ऐश्वर्य संपन्न, षडगुण ऐश्वर्य संपन्न, षडगुण ऐश्वर्य संपन्न, षडगुण ऐश्वर्य संपन्न. एक भगवंताचे दान, एक भगवंताचे दान, एक भगवंताचे दान, एक भगवंताचे दान, भगवंताचे दान संपन्न, एक भगवंताचे दान, एक भगवंताचे दान, भगवंताचे दान. षडगुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंत
म्हणतात षडगुण ऐश्वर्य संपन्न आवाज एक भगवंतची जाण 6 गुणांना आलाय पांडुरंग. पहिला गुण आहे यश. पहिला गुण आहे महाराज, त्याला अपयश कधीच येत नाही. मनोनी तो यशवंतू रामो राजमणी सदा विजयते, त्याला परमात्मा म्हणतात. आणि यश नावाचा गुण त्याने एका भक्ताला दिलाय. त्या भक्ताचं नाव आहे हनुमंतराय. यशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णाहती कीर्ती दिगंती मिरविली. महाराज, मी नाईक तांड्याचं अभिनंदन करतो की हनुमंतरायाचं गोड असं मंदिर झालंय आणि हनुमंतरायाची प्राण प्रतिष्ठा. मग एकच करा माझ्या दादा हो, सकाळी उठा, स्नान करा, हनुमंतरायाचं दर्शन घ्या, गाव सोडा, तुमचं काम फत्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणखी थोडं सोपं करून सांगतो तुम्हाला. ज्याला आई वडील आहेत, उठा, स्नान करा, पहिलं दर्शन मायबापाचं घ्या आणि नंतर हनुमंतरायाकडे या. हनुमंतरायाचं दर्शन घ्या आणि तुम्ही कामाला जा. तुमचं काम जर नाही झालं ना तर मला तुका मने संकटाला शरण जावे मारुतीला, शरण जावे मारुतीला, शरण जावे मारुतीला. शरण जावे मारुतीला, शरण जावे मारुतीसी, शरण जावे मारुतीला. संकट मोचन हनुमंतराय आहेत महाराज. संकट मोचन. जगाच्या मालकावर संकट पडल्यानंतर ते जर नाव घेत असतील तर आपलं संकट सोडविणार नाहीत का? तुका म्हणे संकटाशी किंवा संकटाला शरण जावे मारुतीला. अगोदर मायबापाचं दर्शन का म्हणलो? परमार्थाचं सार आहे. फक्त 2 मिनिट शांत चित्तानं ऐका. परमार्थाचं सार जर काय असेल तर आई वडिलाची सेवा आहे महाराज. पंढरपूरच्या पांडुरंगासारखा देव तुम्हाला अख्ख्या जगात सापडणार नाही. देव चराचरात आहे. अध्यात्म नका लावू इथं, पण गुजरातला जा, द्वारकेला जा, महाराज पांडुरंगासारखं दैवत. ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसी भीमा तीर. ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. उदंड पाहिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोड, ऐसा विटेवर देव कोड. पंढरीला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करा, पुंडलिकाचं दर्शन घ्या आणि घाटानं वर गेल्यानंतर ज्यावेळी पांडुरंगाच्या समोर तुम्ही जाल ना, आवाज पांडुरंगाच्या, पुंडलिकाचं तोंड कुणीकडे आहे? चंद्रभागेकड. पांडुरंगाजवळ गेल्यानंतर पहा, पांडुरंगाचं तोंड कुणीकडे आहे? पुंडलिकाकड. पुंडलिकाचं तोंड चंद्रभागेकडे आहे आणि पांडुरंगाचं तोंड पुंडलिकाकडे आहे. म्हणजे पुंडलिकाची पांडुरंगाकडे पाठ आहे, तोंड नाही. ऐसा कैसारी तू धीट मागे भिरकाविली वीट, कारे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी. जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, पुंडलिका आपली संस्कृती आहे,
घरी पाहुणा आल्यानंतर त्याच्याकडे तोंड करून बसा, हात जोडून बसा, आणि तुम्ही त्यांच्याकडे पाठ केली, शोभलं का? पुंडलिकानं सांगितलं, तुकाराम महाराज मला पक्क माहिती आहे, ज्या लेकराचं तोंड माय बापाकडे आहे त्याच्या पाठीमाग मालक उभा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आई वडिलाचं दर्शन. हे जे लेकर आहेत ना महाराज, हे छोटे छोटे, आता आमच्या तिकडं बालासाहेब अण्णा सुरेगावकर महाराजांची खूप गोड अशी संस्था आहे. 150 मुलं आहेत 150 संस्थेमध्ये. हे गरजेचं काम म्हणून सांगू का तुम्हाला, आपल्या लेकराला शिक्षण द्यायचं नाही असं नाही, जरूर शिकवा, शिकलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते ज्याला मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. शिकलं पाहिजे, पण नुसतं शिक्षण कामाचं नाही मायानो, त्याला संस्काराची गरज आहे. नुसतं शिक्षण कामाचं नाही, त्याला संस्काराची गरज आहे. नुसता व्यापार कामाचा नाही, त्याला व्यवहाराची गरज आहे. अरे नुसता परमार्थ कामाचा नाही, त्याला मायबापाच्या सेवेची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. गेल्या आठवड्यात बातमी आली पेपरला, नवरा बायको प्राचार्य, नवरा बी प्राचार्य आणि बायको बी प्राचार्य, रिटायरला आले. लाख लाख रुपये त्याला पेन्शन येत असेल महाराज. त्यांना काय कमी आहे पैशाला? पैसा म्हणजे समाधान आहे, सोडून द्या विषय. अरे पैसा म्हणजे सुख आहे, सोडून द्या. 2 लेकरं त्यांना, दोन्ही लेकरं उच्च शिक्षित आहेत. एक अमेरिकेला आहे आणि एकाचा दवाखाना मुंबईला आहे. पण दोन्ही लेकरं आपल्या व्यापानं मायबापाला सांभाळू शकत नव्हते. ते कुटुंब नाशिकला राहत होतं. आणि एक कामावाली बाई होती, ती बाई मात्र त्यांची सेवा करत होती. पैसा भरपूर होता दादा हो, महिन्याला 2 लाख रुपये येत होते. पण पैसा काय करावा, तब्येत म्हातारीची बरी राहत नव्हती. महाराज कुठपर्यंत म्हातारीकडे लक्ष द्यावं? म्हातारीचा त्रास म्हाताऱ्याला सहन होत नव्हता. पत्र लिहिलं रात्रीच्या 12 वाजता प्राचार्यांनी बालवांना, आणि पत्रात लिहिलं, मी आज रात्री 12 वाजता माझ्या बायकोचं नरड दाबून तिला ठार करतोय आणि 12:30 वाजता लागलीच मी गळफास घेतोय. माझ्याकडं पैसा भरपूर आहे, पण आम्हाला आधाराची गरज आहे. आम्हाला पैसा म्हणजे आधार नाही. आमच्या अंगावरचं सोनं त्या कामवाल्या बाईला देण्यात यावं. आमच्या खात्यावरची 4 लाख त्या कामवाल्या बाईला देण्यात यावेत, आणि आमचा कोणावरही आमचा आक्षेप नाही. आणि त्यांनी महाराज चिठ्ठी लिहून ठेवली ना आत्महत्या केली. मला सांगा, शिक्षण कामाचं नाही, ते शिक्षणाला संस्काराची गरज आहे. हे जे लेकर आहेत ना, सांगतो तुम्हाला, अरे कीर्तनकार होतील न होतील, गायक होतील न होतील, मृदंगवादक होतील न होतील, पण गॅरंटी देतो नारदांच्या गादीवरून तुम्हाला, माय बापाची सेवा मात्र करतील. विठ्ठल लेकरू घडत नसतंय, त्याला घडवावं लागतंय. काय भूमी आतुनी स्वयंभ, घडिया गाडग्याची निगती कुंभ, ते तर कुलाल मतीचे गर्भ उमटले की. महाराज एका गावाला कीर्तनाला होतो. टणक लेकरू झाल्यानंतर विचार करण्यात फायदा नसतोय. आणि कथेला होतो, 4था दिवस कथेचा. एका माऊलीनं मला चहा प्यायला नेलं. गेलो, चहा घेतला. बोलता बोलता म्हणली, एक मुलगा आणि एक मुलगी महाराज. मला मेलं बरं, मुलगी तिकडं परळीकडे दिली, मेलं बरं, आणि एक मुलगा मेलं. मुलगा दिसना की तेवढ्यात आला असा करीत, गोरं पान लेकरू होतो महाराज. आणि असा गबूचे गबू 99 आला वा. म्हणली हा बघा, हे ये मा ये वागा, हे मेरं काय नाव आहे? म्हणजे डम्मू म्हणतात आम्ही त्याला, डम्मू. मेरं बरं बरं. आलं न उभं राहिलं, गोरप्पान होतं महाराज. हो, मला तर वाटलं त्याचे असे गालं धरावून धरले बी गालं. वा वा वा. म्हणजे कितवीला आहेस र? असंच बघायला ती म्हणली, तीच म्हणली 7वीला आहे. तिनं 50 रुपये दिले आणि म्हणली, पडवा गा महाराजाच्या पाया, आपल्यात भागवताला आलेत असं म्हणली. ती गेली तिकडं, त्यानं 50 घातले स्वतःच्याच खिशात, आणि माझ्याकडं असं बघायला. मी आलं उगीर दिसायलाच. मला तू बाहेर निघ, सांगतो तुला. मी दचकोलो महाराज, काहीच बोललो नाही. पुन्हा ती आली म्हणली, महाराज पडलं का हो पाया? मी आलं, जरा डम्मू खतरा दिसायला, लईच आहे महाराजाला घेऊन तरी जा सांगो. अरे आम्ही काय आरमोट लेकरं घेऊन त्याच्यासाठी आलोत का काय आम्ही? मी म्हणलं पायाचं पडलंच नाही, पण मला म्हणायला चल तुरी तसंच करायला व म्हणली. चापट मारली तिने घालत त्याच्या. बरं चापट मारली तर मारली. मंगेश महाराज केसाला धरून खाली वाकलं, पड पाया पड, बुक्या हाटल्या 2 वरून. महाराज ते पडलं पाया, पण ती तिकडं गेल्यानंतर ते असंच मागं सरकलं. आणि तुम्हाला पाटा कळतंय का? पाटा आणि वरवाटा पहिला, आणि त्यानं वरवाटा पाट्यावरला घेतला. म्हणला तू बाहेर निघ, बघ तुला कसा हाणतो तो. आता मी काय केलं महाराज, मी लटलट कापायलो. मी आलो, वागा म्या काय केलं? तू 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 आलास म्हणून माझ्या माईने किती मारले. म्हणला तू बाहेर निघ, म्हणला कसं हाणतो तुला बघ आता. महाराज ताई इकडे या. ताई आल्या. काय झालं? मी आलो, ताई तुम्ही आल ना मला चहा प्यायला, पण हे म्हणायले की तुला वरवट्यानं बघा ना वरवटा घेतलाय. तसंच करायलंय व महाराज. महाराज याला काय मिळालं बरं? ते वरवटा तरी त्याला खाली टाकणं म्हणावं. ते दगड काय आता कशाचा खाली टाकतंय महाराज? ते गेल्या वर्षी असाच एक महाराज मी चहा प्यायला आणला आणि ह्या मेल्यानं मरणाचा हाणला. मग काय आता आमची बारी का काय?
पुन्हा काय म्हणते, बरं वागा इकडं बघ ना माय, वरवाट्यानं नसतंय माय, त्याला म्हणायली तुला मारायचंय ना महाराजाला, मारायचंय ना, मग वरवाट्यानं नसतंय, महाराजाच्या मानात 2 बुक्या घाल. मै काय मान लोकांना, त्याला संस्काराची गरज आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे अगोदर माय बापाचं दर्शन घ्या, मारुत्र्याचं दर्शन घ्या, गाव सोडा. तुमचं काम फत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. का तर भगवंताने यांना यश नावाचं गुण दिलाय. यश, दुसरा गुण आहे श्री. श्री म्हणजे लक्ष्मी. नुसते नाही आले, लक्ष्मीला घेऊन आले. औदार्य, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, कैवल्याईशे पवित्र जे वैर्याही दिले. औदार्य. चौथा गुण आहे ज्ञान. अरे ज्ञान म्हणजेच परमात्मा, आणि परमात्मा म्हणजे ज्ञान. त्याला विठ्ठल म्हणतात. विद्या ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णांती विठ्ठल. वित्त म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य, ल म्हणजे स्वीकार करतो. ज्याच्याकडे वेद ट्युशनला जातो, ज्यानं वेदाला शिकून शहाणं केलं, त्याला पांडुरंग म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पाचवा गुण आहे वैराग्य. किती वैराग्य आहे. गोकुळातून मथुरेत गेला, पुन्हा गोकुळात नाही गेला. मथुरेतून द्वारकेत गेला, पुन्हा मथुरेत नाही गेला. आणि सगळी द्वारका बुडवून टाकली महाराज. आणि निजधामाला गेला, पण द्वारकेत पुन्हा नाही आला. याला वैराग्य म्हणतात. आणि ऐश्वर्य, काय ऐश्वर्य सांगा महाराज. ज्याचे पाय लक्ष्मी दाबते, त्याच्या वैराग्याचं वर्णन मी काय करू. नुसता नाही आला, गुन्हा आला बिटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी. पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो. हरी गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी. गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी. हो 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 हो. जय हो. गुना आला विटेवरी, गुना आला विटेवरी, गुना आला विटेवरी, गुना. La 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 la, la 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 la, जय हो. गुना आला विटेवरी, गुना आला विटेवरी, गुना आला विटेवरी, गुना आला विटेवरी. ओ पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो. गुणाला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, गुणाला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, ठाई. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. डोळे कान त्याचे
गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो सुंदर आहे सुंदर. कसा आहे परमात्मा? सुंदर. अगोदर सुंदर आहे का अगोदर पितांबरधारी? तर अगोदर सुंदर आहे. पितांबर त्यानं नंतर धारण केला. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरीशी आले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. अगोदर सुंदर आहे आणि पितांबर त्यानं भक्तासाठी नंतर धारण केला. बर जाऊ द्या महाराज, खरं सांगा, उग कीर्तनात मान हलवू नका माझ्या सहित. बरं आपण जर पंढरीला गेलो पंढरपूरला आणि पांडुरंगाच्या समोर उभा राहिल्यानंतर खरं सांगा तुम्हाला देव सुंदर दिसतंय का जग सुंदर दिसतंय? उग देव म्हणू नका. देव सुंदर दिसतंय तर एकादशीलाच कमून येतात. मग दर्शन झालं की पुन्हा महाराज त्या देवाकडे बघत सुद्धा नाही. एकादशीला सकाळी सकाळी तर महाराज बिड्या वाडाय इतक्या लवकर काय तुझं? देव जनाबाईला सुंदर दिसला पुन्हा नाही आली महाराज. आपल्याला देव सुंदर दिसत नाही, माफ करा, आपल्याला जग सुंदर दिसतंय. अरे जग सुंदर दिसतंय म्हणूनच रडू येत आहे. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सुंदर, जग तरी का सुंदर दिसतंय? त्याचं कारण आहे जगाचा अधिष्ठान परमात्मा आहे म्हणून जग सुंदर भासतंय. जगाचा अधिष्ठान परमात्मा आहे. 200 एकरवाल्या माणसानं जर पितळाच्या अंगठ्या हातात घातल्या आणि त्याच्या बायकोनं बेंटेक्सचं सोनं सगळं घातलं. बेंटेक्स कळतंय ना, खोया तो गम नहीं और सोने से कम नहीं, इसका नाम बोलते बेंटेक्स. अब जमाना ही बेंटेक का है. क्यों? अरे 1 लाख रुपए भाव गोल्ड का है. किती झाला सोन्याचा भाव आता? 1 लाखाच्या पुढे गेलंय म्हणून आता जमाना बेंटेकचा आहे. मला सांगा 200 एकर वाल्यानं जर पितळाच्या अंगठ्या घातल्या आणि इथं तुमच्या सप्त्यात येऊन बसलं, बाकीचे लोक काय म्हणतील? सोन्याच्या अंगठ्यात हो, म्हणजे चांगल्या माणसाच्या अंगावर पितळही सोनं भासतंय. विठ्ठल विठ्ठल. असं जगाचा अधिष्ठान परमात्मा असल्यामुळे जग सुंदर भासतंय. ज्या ज्या गोष्टीला आपण जगामध्ये सुंदर म्हणतो कालांतरानं कळतं किती गोष्ट सुंदर नाही, आपला वेडेपणा आहे. किती मंडप सुंदर आहे, आहेच सुंदर, आहेच सुंदर सध्या. पण मंडपावाल्या मामानं विचार केला की फपाळ महाराजानं याला सांगितलंय सुंदर आहे. 2025ला माझा योग आला आणि हेच मंडप त्यांनी लावला. गावातले लोक म्हणले अरे फाटलाय आता. नाही नाही म्हणले महाराज म्हणले किती सुंदर आहे. आणि मग 2035ला मी म्हणलो हे असा कशाला लावला हो, जरा चांगला लावायचा ना. ते पळतच आनंद म्हणले तुम्ही 2025ला म्हणले होते मंडप किती सुंदर आहे. मी म्हणलं त्यावेळेस होता रे, होता नाही. सुंदर जगातलं काहीच नाही, सुंदर परमात्मा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवीची कळा रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. कानी कुंडली मकराकार, मकराकार सुकुमार. रवीची कळा लोपलिया, लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उठी, कस्तुरी मळवट चंदनाची उठी. रविशसी काळा लोपलिया, राजस सुकुमार मदनावळे सुकुमार. कानी कुंडले मकराकार.
पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा इतका सुंदर आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये ज्यावेळी भगवंताचा चेंडू कालियाच्या डोहात गेला, त्या यमुनेच्या नदीमध्ये, त्या यमुना नदीमध्ये कालिया नाग झोपलेला होता आणि कालियाच्या बायका जाग्या होत्या. नागाच्या बायकोला काय म्हणते? नागिन. मामा, नाग डेंजर का नागिन? तर नागही डेंजरच आहे. एक जणानं प्रश्न विचारला, नाग चावाव का नागिन? अरे वा, दोन्ही चावू नये. नागही डेंजर आणि नागिनही डेंजर. विंचू चावाव का इंगळी? तर चावला विंचू तर काही रोग येणार नाही, पण इंगळी मात्र व्हेरी डेंजर आहे. इंगळी. महाराज, भगवान परमात्मा यमुना नदीमध्ये गेले आणि कालियाच्या बायका बसलेल्या होत्या, नागिनी बसलेल्या होत्या आणि परमात्मा त्या नागिनीच्या मेळ्यात गेला. नागिनीनं त्याला पाहिलं. नागिनीचा स्वभाव आहे माणूस दिसल्याबरोबर त्याला दंश करणं, त्यांचा स्वभाव आहे. पण भगवंताला पाहिल्याबरोबर पंढरनाथ महाराजांना आता गायलं ना, तसं म्हणल्या, राजस सुकुमार. इतक्या तल्लीन झाल्या त्या नागिनी भगवंताकडे पाहून, तल्लीन झाल्या महाराज. बरह पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान वेणोरधर सुधया पूरयन गोपवृ. जडोनी पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी, जडोनी जडोनी बडोनी. इतका सुंदर आहे महाराज. नागिनीनं त्याच्यावर भुलाव. नागिनीनं इतका सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल हला भीमक राजाची मुलगी रुक्मिणी उपवर झाली आणि भीमक राजाच्या घरी ब्राह्मण आला. त्यानं त्या रुक्मिणीला पाहिलं आणि म्हणले, राजा, मुलगी कोणाची? राजा म्हणला, माझीच आहे. मुलगी फार सुंदर आहे आणि या सुंदर मुलीला एक सुंदर राजकुमार माझ्याकडे म्हणला. कोण? द्वारकेच्या कृष्णाचं वर्णन केलं. रुक्मिणीनं भगवान कृष्णाला मायानं पाहिलं नव्हतं. ब्राह्मणाने केलेलं वर्णन रुक्मिणीनं कानानं ऐकलं. बाई कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू. कसा ग बाई हरिविन धीर धरू. बाई 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 हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू. हरिविन धीर धरू. कसा ग बाई हरिविन धीर धरू. सुदेव ब्राह्मण पाठविला तो, येईना काय करू. करू 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 हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू. सुदेव ब्राह्मण पाठविला, कसा येईना बाई, येईना बाई 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 बाई. हरिविन धीर धरू. हरिविन धीर धरू, हरिविन धीर धरू. हरिविन धीर धरू. रुक्मिणीनं पाहिलं नव्हतं भगवंताला, पण नुसत्या ब्राह्मणाच्या वर्णनानं रुक्मिणीनं कृष्ण महाराज मनात उभा केला. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरेर हर तुंग तापम.
काय झालं? कानानं वर्णन ऐकिलं ताप पळाले. रूपम दृश्यम दृश्यमताम अखिलार्थ लाभम त्वयच्युत विशती चित्तम पत्रपम मे. गुण ऐकिले तर महाराज अलभ्य लाभ झाला. नुसतं ऐकून असं आहे ते बघितल्यास कसं. विठ्ठल 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 विठ्ठल. इतका सुंदर आहे महाराज. पितांबरधारी सुंदर जो एका राजाच्या यज्ञात गेला. 8 वर्षाची मूर्ती होती भगवंताची. राजाच्या मुलीनं त्याच्याकडे पाहिलं, म्हणली असं लेकरू जर माझ्या पोटी असतं तर. लागलीच तिना पाना फुटला. लग्ना अगोदर पाना फुटला. दचकली महाराज. बळीराजाची मुलगी रत्नमाला. डोळे झाकले भगवंताला म्हणली कसं रे देवा. भगवान म्हणले रत्नमाले 8 वर्षाचा आहे मी, आणि 8 वर्षाचं कोणतं लेकरू माईला पित नाही. ही तुझी इच्छा मी कृष्ण अवतारात पूर्ण करीन. पण बळीच्या डोक्यावर पाय दिला आणि बळीला पाताळात घातल्यानंतर हीच म्हणली कडू दिसायला. म्हणली बुटक कडू दिसायला, याला मारलं पाहिजे. अगोदरचा भाव काय किती सुंदर आहे, याला पाजलं पाहिजे. पुन्हा भाव काय कडू दिसायलंय, याला मारलं पाहिजे. पाजून मारलं पाहिजे. पुन्हा पुतना झाली. पण महाराज म्हणतात पाहिल्याबरोबर पाना फुटावा इतका सुंदर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. झालं आपलं कीर्तन. आता 2 मिनिटात थांबणार आहे. आपण कशालाही सुंदर म्हणतो. व्यवहारामध्ये महाराज संसारामध्ये सुंदर शब्द अनेक वेळा आपण म्हणतो. काय सुंदर आहे, फार सुंदर आहे, व्हेरीफाय. कशालाही सुंदर म्हणतो महाराज, कशालाही. आमच्या परळी पंढरपूरला एक गाडी आहे चालू, आणि त्या गाडीला एकच कंडक्टर साहेब असतात, तेच ते. आणि अंबाजोगावून एक म्हातारी बसती आणि कळमला उतरती. काही नोकरी असेल त्या म्हातारीला, पण म्हातारीला नमो नमो करता जागा मिळते कंडक्टरच्या जवळ. आता ओळख झाली यांची. या आजी बसा. बसली की म्हातारीनं काय करावं, लगेच डबा उघडाव आणि मुठभर काजू कंडक्टर साहेबाला. काय माय काजू. आणि मग त्या कंडक्टरनं बसल्या बसल्या काजू खायची. खारट खारट मीठ लावलेले काजू खायचे. आजी काय सुंदर काजू आहेत. सुंदर कशालाही सुंदर. काय सुंदर काजू आहेत महाराज. दररोज काजू खायला मिळाले. घरून डब्बा घेत असताना बायकोला म्हणले कंडक्टर साहेब अगं काजूनच पोट भरायलंय, एकच टायमाचा डब्बा दे. म्हणली माय तुम्ही काजू खायलात, नुसते काजू नाही सुंदर काजू खा माय खा. म्हणली आम्ही शेंगदाणेच खायलोत, आम्हाला कुठले काजू मिळाय. निघाले कंडक्टर साहेब, बसमध्ये बसले. बस निघाली, अंबाजोगाई जवळ आली. त्यांना वाटू लागलं कधी म्हातारी येते. बघता बघता आजी आल्या. बसा आजी. आजी बसल्या. अंबाजोगाईहून बस निघाली. लगेच आजीनं डबा उघडला. लगेच मुठभर काजू दिले. लगेच कंडक्टर साहेब काजू खाऊ लागले. खारट खारट काजू. आणि खाता खाता म्हणले आजी तुम्हाला आवडत नाहीत का काजू. म्हातारी म्हणली लय आवडतेत र, मला तर लय काजू खायची सवय आहे. कॉलेजला असताना किलो किलो काजू खायचे, पण आता असं झालंय बघ 80-82 वर्ष वय झालंय. सगळे दात पडून गेले, सगळ्या हिरड्या फुगल्यात. धक्का लागला की रक्त निघायलंय. हिडीला टच झालं की पू निघायलाय. नुसतं बट रक्तपू झालंय. पण काय करा, मला काजू खाल्ल्याशिवाय कर म्हणा. मग काय करायला दुकानावर जाते, किलोभर काजू घेते. 2-2, 4-4 काजू तोंडात चगळीते आणि फेकून कशी द्या म्हणून वाळून तुला देते. केलं पण भडाभड उलटलं महाराज. जाऊस तर उलटलं. घरी आल्यानंतर बायको म्हणली सपकलंय चेहरा दिसायला आहे. आज खाल्ले नाहीत का काय काजू. म्हणली काय झालं. आणि तुम्ही तर म्हणलात की सुंदर काजू आहेत. सुंदर नव्हते म्हणला, ते माझा वेडेपणा होता. म्हणली ऐका आता आणि बस करा कीर्तन. म्हणली आता सुंदर ना काजू ना बदाम, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. हरी तुझ्या रगाळ गाजवीत बनवलेली रत्नांची ध्यान. 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 हेची ध्यान. पितांबरधारी सुंदर जो महाराज म्हणतात तोच सुंदर आहे. सुंदर असल्यामुळे डोळे त्याच्याकडे लावा. डोळे कान त्याचे ठाई,
मन पायी राहू हे काय होईल निवारुनी जाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याची ठाई मन पायी राहू हे विठोबा रखुमाई ताली 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 कबर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. महाराज म्हणतात ज्यांचं ध्यान समय समय विशेषण ज्यांना लागू समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे. महाराज वेळेनुसार अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. शेवा याच ठिकाणी समाप्त आहे. शेवटची चाल होईल न होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 हरी तुकाराम 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 पुंडलिकावर ज्ञानी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. द्रौपद खेरडा
गरे सा सा नि नि धा सा ग म ध प म ध नि सा रे रा आ म्हणा दुसरे ते चरण सुकुमार ते चरण सुकुमार डोळे काळजा डोळे काळजा
Bye.